कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा 2% वाढ। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार। तेलाचे दर $106 प्रति बॅरलवर पोहोचले। जग लाडकी या नावाचं जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेने रवाना। यूएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलं। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप। दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका। इंधन टाकीवर ड्रोन आदळल्यानं भीषण आग। दुबई विमानतळावरील विमान सेवा तात्पुरती स्थगित। सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ रस्ता देखील बंद। तेल अवीववरती इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला। अनेक ठिकाणी इराणनं मिसाईल्स डागल्या। 250 क्लस्टर बॉम्बनं इराणनं तेल अवीवला लक्ष्य केलं। भीषण हल्ल्यांचे व्हिडिओ समोर। सलग 5व्या दिवशी घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा। गॅस वितरकांना आता पोलीस कवच। हल्ले आणि वाद रोखण्यासाठी गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण। राज्य सरकारकडून स्वतंत्र पत्रक जारी। मुंबईमध्ये गॅस संकट गडद। व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद। बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळं लागण्याची भीती। गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ। ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागला तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी वाढले। सभागृहात आज गॅस तुटवड्याचा मुद्दा तापणार। गॅसच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरणार।